महिंद्रा फायनान्सकडून खेळण्यामधील गाड्यावर लोन पाहिजे का? चला घेऊन देतो। आम्ही वेगळ्या पद्धतीने आग्रह करावा आले तर माफ करा की माझे मुलं कुठं नोकरीला आहेत, रात्र दिवस 10,000 रुपयासाठी रोडला उभा राहतो आणि ते 150-200 रुपये ते कमवून आम्ही खातो। एवढी पण नाही पैशावाली, या अशी श्रीमंत पण नाही। 10 घरचे काम करते, दिवसभराचे किती 7,000चे काम आहेत, दिवसभर जातो। वेगळ्या पद्धतीने बोलून मी प्रमाण आज गाडी नाही, तुम्ही फुकटचे पैसे वापरता। नालायकांना लाल वाटली पण तुम्हाला अरे पण ते माझेच पैसे असून काय संबंध तुमचा पैसे वापरायचा? याच काय वाटलं खबर फोन टाकते, गाडीची गाडी डोक्यात घालते दोघांच्या पण सुट्टी मिळणार नाही। हे तुम्हाला आमचं तुम्ही महिन्याचं इंटरेस्ट हे ऑफिस बंद करायला लावून। हा आपला कार्यकर्ता आहे, ह्याला गाडी घ्यायची होती मारुती स्विफ्ट, काय 10 लाखाची गाडी, त्यांनी लाख रुपये टोकन म्हणून भरले। तो म्हणला माझे लोन किती होते बघा, तर ह्याचं लोन बसलं 7 लाखाचं। त्यांनी सांगितलं शोरूमला की बाबा जोपर्यंत माझी मार्जिन मनी 3 लाख रुपये ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही लोन करू नका। पण हे शोरूम वाले आणि हे बँक वाले यांना मार्च एंडिंगचं सेल बुक करायचं होतं, ह्यांनी ह्याच्या परस्पर 7 लाख रुपयाचं लोन केलं। शोरूम वाले आज पैसे वापरतात ते ह्याची मार्जिन, हा, आणि शोरूम वाल्यांनी बँकेला खोटी रिसिट दिली, 3 लाख रुपये दिले म्हणून, पण वास्तविक ह्यांनी फक्त 1.5 लाख रुपये दिले, याला बाकीचे पैसे ऍडजस्ट झाले नाही। पण आज बँकेने शोरूमला लोन दिलं, त्यामुळे ह्याला हप्ते चालू झाले। 18,000चा हप्ता आहे, 18,000चा ह्याचा हप्ता 3 महिने बाउन्स होते, ह्याच्याकडे गाडी नाही, बरोबर आहे। बँकेला तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हटले की ह्याच्यामध्ये शोरूमनी खोटी रिसिट दिली, खोटी रिसिट शोरूमने दिल्यामुळे तुम्ही लोन डिस्बर्स केलं। पण आज तुम्ही जे 7 लाख रुपये लोन दिलं त्यासाठी तुम्ही गाडीवरती हायपोथिकेशन टाकलं पाहिजे का नाही, विचारलं ह्यांना शोरूम वाल्यांना की बाबा बरं ठीक आहे, जी गाडी तुम्ही ह्यांचं लोन घेतलंय गाडी कुठे? शोरूम वाले म्हणतात अशी कुठली गाडी अस्तित्वात नाही। आता दोघांच्या आपली काय मागणी आहे ताई? यांनी याचं लोन क्लोज करायचं, यांनी डाऊन पेमेंटचा रुपया परत द्यायचा, आम्हाला तुमचं 10 रुपये नको, 4 नको, नालायकांनो चोर आहे तुम्ही लोक।